न्यूज चैनलों के एग्जिट पोल के अनुसार नरेंद्र मोदी तीसरी बार पंतप्रधान बनने जा रहे हैं, लेकिन विरोधी पार्टियों ने एग्जिट पोल मोदी पोल बोलते हुए नकार दिया है। महाराष्ट्र के कांग्रेस नेता और विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने आज नागपुर में मीडिया से बातचीत करते हुए सत्ता परिवर्तन का दावा किया। देश सत्ता परिवर्तन के लिए उत्सुक है, हम बहुत आगे हैं। सर्वे सत्ताधिकारियों को खुश करने के लिए किया जाता है। महाराष्ट्र में 35 से ज्यादा सीटें जीतकर मविया का दबदबा देखने को मिलेगा। हमारे सर्वे के मुताबिक इंडिया आघाडी 295 सीटें जीतेगी, ऐसा दावा वडेट्टीवार ने किया है। विदर्भामध्ये मी तुम्हाला खरं सांगू आणि महाराष्ट्रातील लोकांनाही माहिती आहे की विदर्भातूनच लाट तयार झाली। विदर्भातील जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता। लोक चिडून सरकार विरुद्ध मतदान करण्यासाठी आली होती रस्त्यावर। हे वातावरण होतं आणि म्हणून मी म्हणालो होतो की त्यावेळेसही ही निवडणूक आमची नाही तरी जनतेची निवडणूक झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या 10 पैकी 10 जागा ही महाविकास आघाडी जिंकेल। हे काही पोल बिल हे सांगतायत ते आम्हाला याच्यावर अजिबात आम्ही विश्वास ठेवणार नाही। आणि 10च्या 10 जागा एकदम सुंदर वातावरण आणि सरकार विरुद्ध संताप हा असताना जर हे निकाल विचित्र लागले तर मात्र दाल में कुछ काला। आमच्या सगळ्या नेत्यांची इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सगळ्यांना विचारून आमचा स्वतःचा इंडिपेंडंट सर्वे आमच्या लोकांनी केलेली माहिती यावरून 295 ते 300 जागा जिंकतील। त्यामुळे हुकुमशहाचा अस्त हा ठरलेला आहे। आणि असं आहे, गांजा कोण पित होते हे महाराष्ट्राला माहिती। काही लोक आता सोडल्यानंतर गांजाची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लकलाभ आहे। त्यामुळं ज्यांना जे सवय आहे ते बोलत असतील कदाचित त्याच्यावर, परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल। आता संन्यास विन्यास राजकीय कोणाला घ्यायची पाळी येईल हे 4 तारखेनंतर कळेल। रवी राणा म्हटले की उद्धव ठाकरे निकालानंतर 15 दिवसात महायुती सोबत येतात। काय कुठलं स्थान आहे त्या रवी राणा? लचकपणे भाजपच्या मागे धावणारा माणूस, न बोलवताही पडणारा माणूस, जबरदस्ती न चिपकणारा माणूस, अनेक ठिकाणी अनेक वेळा स्वतःचा निर्णय बदलणारा माणूस, त्या माणसाला किती महत्त्व द्यायचं? त्या माणसाच्या म्हणण्याला अजिबात महत्त्व नाही। तो काही मोठा नेता नाही, तो भाजपचा काही स्पोक्सपर्सन नाही, भाजपचा काही शीर्षस्थ नेत्यापैकी नाही। तो काहीतरी बोलतो आणि आपण सगळे दाखवतो। त्यामुळे मला कुठेही तथ्य नाही आणि त्यावर बोलण्याची गरज नाही। उद्या मतमोजणी होणार आहे, संपूर्ण देशाचं लक्ष लागणार आहे। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास सांगितले। ईव्हीएम बदलण्याच्या शंका अनेक ठिकाणी व्यक्त केल्या आहेत। नाही, आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत, बारकाईनं लक्ष आहे। आता आज आमच्या बरेच मतमोजणी जे आमचे एजंट आहेत, वोटिंग एजंट, त्यांच्या संदर्भात त्यांना दक्ष राहायचं, त्यांना शेवटपर्यंत निकाल अंतिम निकाल येईस्तोवर बाहेर पडायचं नाही, आहे तिथेच राहायचं। त्याच्या पद्धतीनं सुरुवातीलाच C-70 फॉर्मला टॅली करून घेतल्याशिवाय मतमोजणी करू नये अशी आमची आग्रही मागणी असणार आहे। तुम्ही पहिल्यांदा टॅली करून द्या, ईव्हीएममध्ये झालेलं मतदान आणि आमच्याकडे असलेलं C-70 फॉर्म याची जर तपासून ते बरोबर असेल तर मात्र काउंटिंगला सुरुवात करा अशी आमच्या सगळ्या उमेदवारांनाही आम्ही सूचना दिल्या आहेत। 1 तास लेट झाला तरी चालेल, पण ही मात्र काउंटिंग करण्याच्या पूर्वी ही तपासणी व्हावी, C-70ची आणि मशीनची टॅली व्हावी आणि मग मतदानाला सुरुवात करावी अशी आग्रही मागणी आमच्यासाठी। नागपुर समय, गली से दिल्ली तक।